पावसाळ्यात बाजारात अळूची पानं भरपूर प्रमाणात येतात आणि ती पानं दोन प्रकारची असतात. म्हणजे एक अळूच्या भाजीची पानं आणि अळूवडीसाठी पानं. तर मी अळूवडीसाठी लागणारी पानं घेऊन आली आहेत. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला अळूवडीची पानं घेऊन यायची आहेत. मोठी पानं असतात ती आणि काळी देठाची असतात. बघा, याप्रमाणे घेऊन मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती कापडाने पुसून घेत आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला ती पुसून घ्यायची आहे. नाजूक हाताने आपल्याला पुसायचं आहे, कारण पानं फाटू शकतात. बघा, याप्रमाणे पुसून झाल्यानंतर मी त्याची देठ साफ करून घेणार आहे. म्हणजे जी देठं आहेत ती कापून घ्यायची आहे, म्हणजे आपला रोल व्यवस्थित गोल होईल. याप्रमाणे आपल्याला ती देठं चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायची आहेत आणि त्याची आजूबाजूची जाडसर शिरा ज्या असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघा, याप्रमाणे अलगद आपल्याला काढून घ्यायची आहे, नाहीतर पानं फाटू शकतात. तर नंतर ती सगळ्या शिरा काढून झाल्यानंतर आपण त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तांब्याने प्रेस करून घेतला तरी चालेल किंवा लाटणीने लाटून घेतलं तरी चालेल. हळूवारपणे आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे. पानं फाटली गेली नाही पाहिजे, याप्रमाणे आपण त्याला प्रेस करून घ्या. म्हणजे पानं आपली व्यवस्थित तयार करून घ्या अळूवडीसाठी. अशीच मी सगळी पानं तयार करून घेणार आहे. आता आपण चण्याच्या पिठाचा एक मिक्सर तयार करून घेऊया. 300 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलं आहे आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मी त्याच्यात 3 टेबलस्पून घातलेलं आहे आणि तीळ घातलेले आहे 2 टेबलस्पून आणि त्यामध्ये धने पावडर घातली आहे, जिरं पावडर घातलं आहे 1 टेबलस्पून मी घातलेलं आहे आणि हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे आणि चिंचेचं आगळ मी 3 टेबलस्पून घातलं आहे. कारण अळूच्या पानाला खाज येते, त्यामुळे चिंचेचं आगळ किंवा कोकमाचं आगळ तुम्ही घालू शकता. तर चिंचेचा कोळ मी 3 टेबलस्पून घातले आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातलं आहे चवीनुसार. आता हे मिक्स करून घेऊया. आपल्याला पातळ घोळ तयार करून घ्यायचा नाही आहे, थोडं जाडसरच करायचं आहे. बघा, याप्रमाणे मिक्स करून घेतलं आहे. आता त्याला चव येण्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून गूळ पावडर टाकायची आहे. ही गूळ पावडर तुम्ही नक्की टाका, त्याने अळूवडीची चव नक्कीच वाढेल. ही माझी टिप्स आहे. आता ते सगळं मिक्सचर मी मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ पण घालून घ्यायचं आहे. त्याने अळूवडीला कुरकुरीतपणा येतो. 2 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. याप्रमाणे आपलं चण्याच्या पिठाचं बेटर जाडसर असं झालं पाहिजे, पातळ झालं नाही पाहिजे. हे आपलं तयार झालेलं आहे. बघा, पटकन पडत नाही आहे. याप्रमाणे घट्टसर पाहिजे. अळूवडी करण्यासाठी आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि त्या पानाला आपण चण्याचं पीठ हे मिक्सचर लावून घ्यायचं आहे. अलगदपणे आपण त्याला सगळ्या बाजूनी लावून घेणार आहे एकसारखं. एकसारखं आपण पसरून घेणार आहोत याप्रमाणे. आता आपल्याला दुसरं पान त्याच्यावर ठेवायचं आहे. माझी पानं मोठी असल्याकारणाने मी 2च पानाचं केलं आहे. तुम्ही 3 पानाचंही करू शकता. बघा, याप्रमाणे आपण त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती चण्याचं पीठ लावून घ्यायचं आहे. त्यावरती आपण चण्याचं पीठ व्यवस्थित लावून घेत आहोत. याप्रमाणे सगळ्या बाजूने आपण त्याला पसरून घ्यायचं आहे. एकसारखं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. आता आपल्याला चारी बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपण त्याला फोल्ड करून घेत आहोत. बघा, याप्रमाणे त्याला फोल्ड करून त्यालाही आपण चिटकून घेणार आहोत चण्याच्या पिठाने. म्हणजे आपला रोल व्यवस्थित गोल होईल आणि निघणार नाही, सुटणार नाही तेलामध्ये. बघा, याप्रमाणे चारी बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे.
आणि प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपल्याला टाईट राऊंड गोल करत करत आपल्याला पुढे पुढे यायचं आहे आणि वरचा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे आपण चारी बाजूनी पीठ लावून त्याला चिटकून घेत आहोत. चौकोन भाग तयार झाला पाहिजे. आता टाईट असा गोल करत जायचं आहे आणि शेवटी आपल्याला पिठाने चिटकून घ्यायचं आहे म्हणजे आपला रोल सुटणार नाही. साईडलाही पीठ लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे. आता मी स्टीमरच्या जाळीमध्ये त्याला तेल लावून घेते अळूवडीला आणि त्या स्टीमरच्या जाळीत ठेवणार आहे. रोल मोठा असल्याकारणाने मी मधून कापून घेत आहे आणि कापल्यामुळे जो कापलेला भाग असेल तिथे आपण पीठ लावून घेऊया आणि चिटकून घेऊया आणि धाग्याने आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे म्हणजे रोल आपला सुटणार नाही, घट्ट बसेल. याप्रमाणे आपण स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत. असेच आपण सगळे रोल तयार करणार आहोत आणि त्याला धाग्याने बांधून घेणार आहोत. गॅसवर मी स्टीमर ठेवलेलं आहे. स्टीमरमध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये अळूवडी आता मी ठेवून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनटं मी वाफवून घेणार आहे. याप्रमाणे आपल्याला वाफवून घ्यायची आहे. मीडियम गॅसच ठेवायचा आहे. याप्रमाणे आपला रोल तयार झाला आहे. याप्रमाणे रोल तयार करून तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळू शकता आणि याचे आपण गोल गोल असे तुकडे करून फ्राय करू शकतो. बघा मी तुम्हाला दाखवते. असे तयार करायचे पीसेस आणि मग ते गॅसवरती गरम तेलामध्येच तळायचे आणि 1 मिनटं आपण झाराला पलटून घ्यायचं नाही. 1 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि नंतर 1 मिनटाने आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, स्लो ठेवायची नाही आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करूनच त्याला तळायचं आहे. याप्रमाणे आपली अळूवडी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.